नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आलेला आहे आज महेंद्र भाऊ ठवळे, राहणार कोंडाळी, तालुका काटोल, जिल्हा नागपूर। शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी आल्यानंतर एवढा आनंद वाटला की महेंद्र भाऊंना गेल्या 3 वर्षापासून आम्ही संत्रा बागेला संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन करत आहोत। महेंद्र भाऊच्या शेतात आल्यानंतर महेंद्र भाऊंनी आम्हाला म्हणजे एवढा आनंद हर्ष व्यक्त केला की ते म्हणत की साहेब, आमच्या पंचकोशीत फळगळीचा एवढा मोठा प्रादुर्भाव आंबिया बारमध्ये आहे, या ठिकाणी त्यांच्या बगीच्यामध्ये एकही फळ गळलं नाही आणि एकही पान पिवळं नाही। याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना केलेलं वेळोवेळी मार्गदर्शन, त्यांनी केलेल्या बगीच्यामध्ये फायटोप्तरा, डायबॅक याकरिता ड्रिंचिंग आणि सोबत खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन हे सर्व यांनी काटोल येथील कृषी मित्र प्रतिष्ठान श्री दिनेश भाऊ ठाकरे यांच्याकडून सगळे औषधं खत आणले आणि आमच्या कंपनीचे जे रमेशजी बालसरप आहेत या एरियामधले इन्चार्ज यांनी संपूर्ण यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं। भाऊंनी आमचे 2-3 कार्यक्रम ऐकले काटोल नगरीमध्ये, त्यांनी हे सगळं व्यवस्थापन त्यांच्या डायरीमध्ये नोंद करून वेळोवेळी व्यवस्थापन केलं। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगायचा आनंद असा होता की महेंद्र भाऊ, तुम्ही हे जे ट्रीटमेंट केली, तुम्हाला काय बेनिफिट वाटलं याच्यामध्ये? याच्या 3 वर्षापासून मी ट्रीटमेंट केली आहे। माझा बगीचा पूर्ण सलीजून गेला होता, आज तो हिरवा गर्द आणि सगळा झालेला आहे आणि 3 वर्षापासून सारखं त्याच्या मार्गदर्शनाखाली फवारा मारून आज माझ्या संत्र्यामध्ये एकही गळ नाही आणि पूर्ण आणि गळीचं बाकी इकडे गळीचं किती प्रमाण आहे? खूपसा आहे। आता साईडचाच बगीचा पाहून घ्या तुम्ही। हे बघा शेतकरी बंधूंनो, यांचं म्हणणं आहे की बगीच्यामध्ये जो सल फायटोप्तरा, डायबॅक येतो, इथं तुम्हाला बघा एकही फळ आणि फांदी वाढलेली नाही आहे। फळाची क्वालिटी बघा आणि त्यांच्या शेजारी धुऱ्याला धुरा यांनी ट्रीटमेंट केलेली नाही। तर हे बघा शेतकरी मित्रांनो, हा बगीचा दाखवा, याच्यामध्ये सल, पानं पिवळे होणे, फळगळ ह्या सगळ्या समस्या धुऱ्याला धुरा असून आहेत। तर शेतकरी बंधूंनो, आम्हाला सांगायला एवढंच आहे की व्यवस्थित ट्रीटमेंट, योग्य मार्गदर्शन आणि ज्या गोष्टी फळबागसाठी लागतात त्या वेळोवेळी करा। बगीच्यामध्ये अत्यंत चांगले पैसे घडतात। कमी क्षेत्रफळामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना चांगलं आर्थिक उत्पादन देणारं संत्र्याचं पीक आहे। मी गेल्या अनेक वर्षापासून संत्र्यामध्ये काम करतो। तुर्तसा इथंच आम्ही थांबतो। माझा परिचय दिनेश कांबे पाटील, अकोला। मी गेल्या बरेच वर्षापासून संत्र्यामध्ये जे कामगिरी करत आहो याचा आम्हाला आता चांगलं श्रेय शेतकरी बांधवांना मिळत आहे। धन्यवाद।